राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. देवाच्या कृपेने या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या कशा प्रकारे घोडे लागलेत हे आपण रोज बघतोय. ठीक आहे. नाशिक मधलं प्रकरण एक समाज माध्यमांवरती सध्या सुरू आहे. हे प्रकरण म्हणजे नाशिकमध्ये एका कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये धर्मांतरांचं रॅकेट कशा प्रकारे सुरू होतं आणि याला खतपाणी घालणारे कोण होते. समाज माध्यमांवरती जरी बातम्या सुरू असल्या तरी 2-2, 5-5, 10-10, अर्ध्या-अर्ध्या तासाचे शो होतात, परंतु त्या धर्मांतरांच्या रॅकेटमध्ये कुठला व्यक्ती सहभागी आहे त्याची नावं अजूनपर्यंत डिस्क्लोज केली जात नाहीत. तुम्हाला माहिती आहे, आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीनं जे काही आपल्याकडे डिटेल्स असतात ते आपण बिंदासपणे सांगतो. त्यामुळं कोण आरोपी आहेत, कोणी कोणी धर्मांतरांचं रॅकेट केलं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोकमत या न्यूजपेपरला सलाम आहे, त्यांनी ही बातमी छापली आहे. नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील 8 जणांचा विनयभंग, एकीवर बलात्कार, 6 जणांना अटक, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. आता बघा, शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचाऱ्यांनी 8 महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग आणि एका महिला कर्मचाऱ्यावरती बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एक एसआयटी देखील स्थापन केलेली. मांसाहार करण्यास भाग पाडले. पीडितेला शाकाहारी असूनही बळजबरीने मांसाहार खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडल्याचे आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातून सुट्टी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजी सुद्धा करण्यात आली होती. आता हे जे हरामखोर आहेत, जे संशयित आरोपी आहेत, हे कोण आहेत बघा. 6 जण अटक झाले. त्यांना एक आहे दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख यांना अटक करण्यात आली असून एकाला पुण्यातून तर उर्वरित 5 जणांना नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या उपनगरांमधून ताब्यात घेतले. याचबरोबर पोलीस आयुक्तांनी काय सांगितले, संदीप मिटके जे आहेत ते सहाय्यक पोलीस आयुक्त, पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 9 गुन्ह्यांमध्ये 6 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता घडलं काय ते बघा. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयामध्ये पीडित महिला युवतींसह संशयित आरोपी वेगवेगळ्या पदांवरती 2022 पासून नोकरीला होते. संशयित हे ग्रुप लीडर वा तत्सम पदावरती कार्यरत होते. त्याच ठिकाणी पीडितांसोबत आरोपीची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत कार्यालयात काम करताना बळजबरीने संवाद साधून लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरणे, तर कधी शरीराला स्पर्श करणे, कधी वैयक्तिक आयुष्याबाबत बळजबरी बोलण्याचा प्रयत्न केला जात होता. हे महाराष्ट्रातल्या कुठल्या ठिकाणी सुरू आहे? नाशिकमध्ये. याच नाशिकमध्ये 2027 साली महाकुंभ होणार आहे, कुंभमेळा होणार आहे. आणि या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजारो झाडं तोडलेले, जे 200-500 वर्षापूर्वीचे. आता हे कधीपासून सुरू आहे? 2020-22 पासून सुरू आहे. आणि या राज्यामध्ये 2014 पासून कोणाचं सरकार आहे किंवा राज्याचं गृह मंत्रालय कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. देवा. मग हे सगळं देवाच्या कृपेने सुरू आहे का? किंवा देवाला माहितीच नाही सगळ्या गोष्टी? असा कसा देवा? म्हणजे 2020 पासून अशा प्रकारचे धंदे सुरू आहेत आणि देवाला खबरही नाही. देवाला प्रत्येक म्हणजे कुठं पान हल्लं तरी देवाला कळतं. मग या सगळ्या गोष्टींची खबर का नाही? मला वाटतं की अशा प्रकारच्या नराधामांना तुम्ही भर चौकात फाशी दिली पाहिजे. धर्मांतरण जबरदस्तीने करणं अतिशय चुकीचे. तुमच्याकडे 2014 पासून सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये. तुम्ही या सगळ्या गोष्टींचं बोलबाला करण्यापेक्षा कडक कायदे करून त्याच्यावरती अंमलबजावणी जर केली असती तर अशा प्रकारच्या गोष्टींना 2014 पासूनच मोठ्या प्रमाणामध्ये लगाम लागला असता. ते तुम्ही केलं का? अजिबात नाही केलं. तुम्हाला ते करायचंही नाहीये. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवून जनतेचा मत पाहिजे, जनतेमध्ये फूट पाडायची. बटेंगे तो कटेंगे. अरे 2014 पासून तुमचं सरकार आहे. तुम्ही हिंदूंचं सरकार म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध झालात, मोठे झालात. हिंदूंच्या गायी रोज सर्रास कापल्या जातात. गो हत्याबंदी कायदा केला, त्याची अंमलबजावणी केली, गो हत्या थांबल्या. तुमच्या एका मंत्र्याचं बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी अशा प्रकारचं ते कारवान सांगते आणि एका पत्रकारांनी किंवा एका सोशलिस्टनी अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला म्हणून तुमचा केंद्रीय मंत्री त्याच्यावरती 50 करोडची डिफॉर्मेशनची केस टाकतो. आणि तुम्ही हिंदूंचं सरकार म्हणता, गो हत्याबंदी करून तुम्ही काय म्हणजे
तुमचा आसामचा मुख्यमंत्री बोलतो मुसलमानांना मांस खाण्याची परवानगी आहे, ते खातात रोज, त्यांना कोणी अडवले? मला वाटतं हे तुमचं सोयीचं राजकारण आहे. आणि अशा प्रकारची गुन्हे दाखल म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे उघड होणं हे नाशिकमध्ये सुरू असलेल्या हरित क्रांतीला ज्या पद्धतीने तुम्ही घोडे लावलेले आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हे सगळे प्रकार सुरू आहेत का? अरे अशा प्रकारच्या नराधमांना तुम्ही कायमची शिक्षा का देत नाही? का तुम्ही यांना फासावरती लटकवत नाही किंवा जितक्या कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची तुम्ही तजवीज करत नाही? या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला आणि मुली सुरक्षित आहेत याचं तुम्हाला माहित नाही? तो देवाकडे कुठला रिपोर्ट नाही? देवाला सगळं माहित असतं ना, कोणाचं काय करायचं, कसं करायचं, कोणावरती खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणाचं अकाउंट बंद करायचं, हे सगळं देवाला माहित असतं. मग देवाला या सगळ्या गोष्टी माहित नाहीत? कुठल्याही न्यूज चॅनलने आरोपीची नावं सांगितली नाहीत, का सांगितली नाहीत मला माहित नाही. कदाचित त्या आरोपींचं आणि त्या न्यूज चॅनलचं काही घेणं देणं असेल, परंतु हे सगळे आरोपी त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्चस्तरीय पदावरती होते, म्हणजे कमीत कमी टीम लीडरच्या वरतीच होते. आणि टीम लीडर किंवा त्याच्यावरच्या पदावरती असल्यामुळं जे एम्प्लॉय जे होते ते अतिशय गरीब घराण्यातले म्हणा किंवा मध्यम घराण्यातले होते, आणि त्याच्यामुळं नोकरी जाईल किंवा अशा प्रकारचं जर आपल्या जॉब गेला किंवा इतर आपल्या घरातल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागेल, या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं प्रकरण ते सहन करत होते. आणि या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे दलिंदर, दळभद्री, भिकारचोट हे कट्टरवादी संप्रदायाचे काही लोक त्या मुलींना फसवत होते आणि त्यातल्या एका मुलाला देखील फसवत होते धर्मांतरांसाठी. त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. आज मी बघितलं त्या ठिकाणी त्या मल्टीनॅशनल कंपनीवरती भारतीय जनता पार्टीनं मोर्चा नेला होता. देवाला माहित होतं किंवा देवाला जर माहीतच नसेल तर देवाच्या हातामध्ये काय आहे? देवाने मोकळं व्हावं ते सगळं सोडून. मुळात हे सगळं देवाच्या कृपेने सुरू आहे का? मी देवा बोलतोय, देवा आपला देव, बाकी कुठल्या देवाला मला माहित नाही. मी देवाला बोलतोय. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की हे प्रकरण नाशिकमध्ये सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीवरनं लक्ष हटवण्यासाठी बाहेर काढण्यात येते का? किंवा अशा प्रकारचं जर खरंच असेल सुरू किंवा हे सगळं खरं आहे तर मग अशा आरोपींना तुम्ही फाशी कधी देणार आहे किंवा जन्मठेप कधी देणार आहे किंवा अशा प्रकारचे कुठले कायदे कधी बनवणार आहेत? कारण कायदे बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवतो ना. या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करायचं, संतुलन ठेवायचं हे तुमचं काम आहे. त्यासाठी कायदे बनवायची, कडक बनवायची गरज लागली तरी तुम्ही बनवता. समाज माध्यमांवरती कसं आता बंदी आणण्यासाठी तुम्ही पोलीस महासंचालकांसोबत एक समिती निर्मित केलेली, तसं करा ना. या अशा प्रकारच्या गोष्टींसाठी, धर्मांतरांसाठी, गोहत्यासाठी करा ना. कशाला आमच्या गोरक्षकांचे जीव घेता? रोज गोरक्षकांवरती कुठे ना कुठे हल्ले होतात आणि नंतर कळतं की तुमच्याच मंत्र्याचं गोमांस विकायची कंपनी आहे. हे तर बरोबर नाही ना. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.